नमस्कार, मी माधुरीज रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण मिल्क केक बनवणार आहोत। खूपच सोपी रेसिपी आहे। खूप कमी इंग्रेडिएंट मध्ये ही रेसिपी तयार होते आणि खायला खूपच छान लागते। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। अगदी तोंडात टाकल्यावर विरघळेल असा हा आपला मिल्क केक तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी फुल क्रीम 1 लिटर दूध घेतलेला आहे। या दुधाला आपण गॅसवर ठेवलेला आहे। या दुधाला आपण याच प्रकारे हलवून अर्ध होईपर्यंत आटवून घेणार आहोत। लक्षात ठेवा, दुधाला सतत हलवत राहा जेणेकरून दूध खाली चिकटणार नाही। आणि तुम्ही पाहू शकतात हे दूध अर्ध झालेलं आहे। याच प्रकारे दूध छान हलवून आपल्याला आटवून घ्यायचं आहे। दूध अर्ध झाल्यानंतर आता आपण याची पुढची प्रोसेस करून घेणार आहोत। इथे मी तुरटी घेतलेली आहे। ही तुरटी आपण एक हरभरा किंवा वटाण्याचा दाणा असतो तेवढीच तुरटी आपण वापरणार आहोत। या तुरटीला आपण बारीक पावडर करून घेणार आहोत। तुमच्याजवळ जर तुरटी नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकतात 1 टीस्पून। आणि इथे आपण केक टीन घेतलेला आहे। कोणतंही जाड बुडाचं भांड तुम्ही वापरू शकतात। यासाठी शक्यतो जाड बुडाचं भांड वापरा जेणेकरून मिल्क केकचा रंग खूप छान होतो। आणि याला आपण तूप किंवा तेल लावून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि आपण आता आपल्या दुधाकडे वळूयात। दूध अर्ध झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण पावडर करून घेतलेली तुरटी टाकणार आहोत आणि छान हलवून घेणार आहोत। जेव्हा आपण यामध्ये तुरटी टाकतो तर आपल्या मिल्क केक व्हायला सुरुवात होते, कारण की यामध्ये तुरटीमुळे यामध्ये दाणे तयार होतात छोटे छोटे। खूप छान दाणेदार आपला मिल्क केक तयार होतो। अशा प्रकारे आपल्याला दूध हलवत राहायचं आहे। गॅस मीडियम हीट वर ठेवला तरी चालेल किंवा मध्ये मध्ये कमी जास्त करत तुम्ही याला आटवून घेत राहा। आणि पाहू शकता दाणे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। लिंबाच्या रसाने पण खूप छान दाणे तयार होतात। दोन्हीपैकी तुम्ही काहीही वापरू शकतात, खूप छान रिझल्ट येतो। आणि पाहू शकतात 5 मिनिटानंतर छान यामध्ये अजून जास्त दाणे तयार होत आहेत। आणि अशा प्रकारे आपण याला हलवत राहणार आहोत जोपर्यंत की पूर्ण दूध आटणार नाही आणि छान पूर्ण दाणे तयार होणार नाहीत तोपर्यंत। तुम्हाला माझ्या अशाच काही अजून नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात। आणि प्लीज रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा। आणि पाहू शकता दूध छान आटायला लागलेला आहे आणि हे दाणे पूर्ण तयार झालेले आहेत। आणि यामध्ये आता आपण अर्धा कप साखर वापरणार आहोत, पण पूर्ण साखर एकदाच आपण यामध्ये टाकणार नाहीत। थोडी थोडी करत आपल्याला साखर यामध्ये ऍड करायची आहे। सुरुवातीला थोडी साखर टाका, त्यानंतर साखर पाणी सोडायला लागते। हे पाणी पूर्ण आटल्यानंतरच आपण पुन्हा साखर टाकणार आहोत। या साखरेला तुम्ही 3 ते 4 भागामध्ये टाकू शकता थोडी थोडी करत। तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण यामध्ये साखर टाकतो यामध्ये थोडेसे पाणी व्हायला लागतं, ते पाणी आटल्यानंतरच दुसरी आपल्याला साखर ऍड करायची आहे। आणि यामध्ये मी पूर्ण अर्धा कप साखर वापरलेली आहे। आणि आता आपण याला पूर्ण छान घट्ट होईपर्यंत हलवून घेणार आहोत। आणि येथे मी 3 ते 4 कप तूप टाकत आहे यामध्ये। तुपामुळे मिल्क केक अजूनच छान हेवी पण होतो आणि सॉफ्ट पण होतो, खूप छान टेस्ट येते। साखर यामध्ये मी यामुळे पूर्ण ऍड केलेली नव्हती, कारण की तुम्ही जर एकदाच पूर्ण साखर यामध्ये टाकली तर यामध्ये पूर्ण पाणी होऊ शकतं आणि त्यामुळे तुमचा मिल्क केक खराब होऊ शकतो। त्यामुळे थोडं थोडं करत आपण यामध्ये साखर केली आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पूर्ण यामधलं दूध आणि साखरेचं पाणी आटलेलं आहे आणि खूप छान दाणे दाणे तयार झालेले आहेत। आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपण जो केक टीन रेडी केला होता त्यामध्ये आपण आपला हे मिल्क केकचे हे पूर्ण दाणे टाकून घेणार आहोत सेट होण्यासाठी।
पुढची प्रोसेस पण खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमचा मिल्क केक खूप छान होतो, कलर खूप छान येतो. याला सध्या तुम्हाला हा कलर व्हाईट वाटत असेल, पण नंतर खूप छान याचा कलर तयार होतो. तर अशा प्रकारे पूर्ण मी केक यामध्ये काढून घेतलेला आहे. सेट करायचा आहे व्यवस्थित आपल्याला. आणि या केक टिनला आपण झाकून एका टॉवेलमध्ये 3 ते 4 तासासाठी याच प्रकारे ठेवून देणार आहोत. तुम्ही कोणत्याही गरम कपड्याचा वापर करू शकता याला झाकून ठेवण्यासाठी. आणि 3 ते 4 तासानंतर खूप छान याचा कलर होतो. गरम ठिकाणी ठेवा या मिल्क केकला. आणि 4 तासानंतर आता आपण पाहूयात की आपला मिल्क केक छान सेट झाला आहे की नाही. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या मिल्क केकचा खूप छान कलर आलेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. माझं दुसरं चॅनल आहे मिस क्राफ्टी नावाचं, त्यामध्ये मी आर्ट अँड क्राफ्ट्स टाकते, बनवते. तुम्ही नक्की त्याला व्हिजिट करा. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे क्रिएटिव्ह व्हिडिओज पाहायचे असतील, क्राफ्ट आवडत असतील तर. आणि पाहू शकतात आपला मिल्क केक तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे, तेवढाच हा खायला पण टेस्टी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. पाहू शकतात खूप छान दाणे दाणे यामध्ये तयार झालेले आहेत, अगदी बाजारात मिळतो तसाच. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.